नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर। तर आपली आमची कलेक्टर या मालिकेच्या 26 डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया। लग्नाची विधी संपूर्णपणे पार पडलेली असते। सगळेजण हॉस्पिटलच्या दिशेने निघून जात असतात। आता हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर बापूंना सगळेजण विचारतात, कसं चालू आहे ऑपरेशन? तेव्हा बापू म्हणतात, ऑपरेशनसाठी सर्व घेऊन गेलेत, मध्ये चालू आहे ऑपरेशन। तेवढ्यात डॉक्टर येतात। लगेच तो डॉक्टरकडे विचारू लागतो, डॉक्टर कसं चालू आहे ऑपरेशन? तेवढ्यात डॉक्टर बोलतात, थांबा थांबा थोडा वेळ, आम्हाला आमचं काम करू द्या, आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा, असं म्हणून डॉक्टर तेथे निघून जातात। सरांना एकदम प्रचंड शॉक लागलेला असतो। तेव्हा टेन्शन आलेलं राहतं। मध्ये ऑपरेशन कसं चालू असेल, पुढे कसं होईल, हे सर्व विचारामध्ये असतात। तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, सांगा डॉक्टर, काय झाले सांगा पटकन। तेवढ्यात डॉक्टर बोलतात, आय एम सॉरी, मी अमोलला वाचवू शकलो नाही। आम्ही वाचवण्याचा फार प्रयत्न केला, आम्ही त्याला शॉक ट्रीटमेंट सुद्धा दिली, पण अमोल काही एक वाचू शकला नाही। हे ऐकून सर्वांना धक्काच बसतो। हे ऐकून सर्वजण टेन्शनमध्ये येत असतात। आप्पी आणि अर्जुनच्या पायाखालची तर एकदम जमिनीत सरकते। ते एकदम विचार करतात आणि अमोलकडे भेटायला जातात आणि म्हणतात, अमोल बाळा उठ उठ ना, काय झालं? चल बाहेर, आपण फिरायला जाऊ, उठ बरं तू पटकन, तुझे फ्रेंड आलेत, ते विचारतायत अमोल कुठे आहे? तो बॉल घेऊन आले आहेत। अमोल कुठे आहेत? आम्हाला अमोल सोबत बॉल खेळायचा आहे, चल अमोल बाळा उठ, बाहेर जाऊ चल, असं म्हणून ते रडत असतात। चल ते निघ म्हणतात, बाळा मला माफ कर, इतका वर्ष तुझ्या जवळ नव्हतो, आप्पी म्हणजे तुझी आई ती जवळ होती ना, ऐक ना उठ ना प्लीज। पण अमोलची काही एक हालचाल नसते। तेव्हा त्यांना खूप मोठे संकट आलेलं असतं। ते धडधडा रडू लागत असतात। तर लगेच प्रेक्षकांनो काहीतरी चमत्कार होतो। अमोलचा हात हलू लागतो। तेव्हा डॉक्टरांना बोलवतात आणि म्हणतात, अहो डॉक्टर, अमोलचा हात हालत आहे। तेव्हा डॉक्टर एकदम आश्चर्य वाटत असते, हे कसं काय शक्य? लगेच त्या दोघांना बाहेर पाठवतो आणि अमोलला चेक करू लागतो। तर मित्रांनो, अमोल बरा होऊन जातो। आता काहीतरी डॉक्टर सांगतात, टेन्शनच काही एक नाही, कारण शॉक ट्रीटमेंटने नाही झालं, हे एकदम अचानक देवी आईचा चमत्कार झालाय, असे ते म्हणतात। आणि एकदम सगळं प्रचंड खुश झालेलं असतं आणि अमोल पण आजारपणातून बरा झालेला असतो।